उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात वाढली। उजनी जलशालयात 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। 2 महिन्यांनंतर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ। प्रति किलो 50 पैसे महागले तर घरगुती गॅस पाईपलाईन दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर। छत्रपती संभाजीनगरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अवैध प्रकारे नर्स स्टाफची नियुक्तीसाठी 20 लाख रुपये तर राज्यात 2018 पासून गैरप्रकार सुरू असल्याची माहिती। येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका। स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका। मुंबई महापालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस तर इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस। पावसाळ्यात इमारती कोसळण्याची शक्यता। बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार। विद्यार्थ्यांना 15 जून पर्यंत अर्ज करता येणार। 20 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना। मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाच्या 40 महाविद्यालयांना प्रवेश बंदी। मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड। 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीत कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अडथळे दूर करण्याचे प्रयत्न। नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू तर महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार। उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार। राज्यात 6 ठिकाणी सीडसा केंद्र उभारलं जाणार। कृषी केंद्रांसाठी अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद केली जाणार तर वित्तमंत्री अजित पवारांची माहिती। कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू। कोरोनाबाधित महिलेला मधुमेह किडनीसारखे आजारही होते। कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12 वर। देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ। 2 दिवसात 21 जणांचा मृत्यू तर देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3783 तर महाराष्ट्रात 485 कोरोनाबाधित। राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात। राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण। सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण। गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईत पार तर यावेळी कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा केला सादर। वाशिममध्ये सोमठाणा गावातील 20 महिलांचा यशस्वी स्वयंरोजगार प्रकल्प। उमेद अभियानांतर्गत महाराणी पेटीकोट या नावाच्या पेटीकोट उत्पादन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक। मुंबई इंडियन्सवर 5 गडी आणि 6 चेंडू राखत विजय तर मंगळवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम सामना। वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लाखो ब्रास मुरुम अनधिकृतपणे काढल्याची तक्रार। तक्रारीवरून रेल्वे मार्गासाठी केलेल्या खोदकामाची तपासणी होणार। कोल्हापूरमध्ये शिरोळच्या कलेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरवस्था। नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा नगर परिषदेच्या वतीनं दुर्लक्षित। नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 6 वर्षात कचरा संकलनावर 216 कोटी खर्च तर शहरात कचरा संकलनासाठी डोअर टू डोअर कलेक्शन प्रणाली नाही। शहरात चौकांमध्ये कचरा कुंड्या। यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अनधिकृत खताने भरलेला ट्रक ताब्यात। पुसद कृषी विभाग आणि पंचायत समितीची कारवाई। कल्याणमध्ये तालबारमध्ये अश्लील नृत्य। पोलिसांकडून 6 महिला गायकांसह 23 जण ताब्यात। पोलिसांकडून 28,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त।
चंद्रपुरात इरई नदीच्या खोलीकरणाचं काम संत गतीने सुरू. हे सरकारी तिजोरीचं खोलीकरण आणि इरई नदीचे सपाटीकरण असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची टीका. गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर. 760 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी. नंदी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूदची तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना. सोनू सूदचं मंदिरात सहकुटुंब दर्शन. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून छापे टाकत 21 पूजेचे ताट आणि फळांचे कॅरेट जप्त. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांची पालखी यंदापासून चांदीच्या रथातून पंढरपूरपर्यंत नेली जाणार. उच्च दर्जाचं सागवानी लाकूड आणि 120 किलो चांदी वापरून रथाची निर्मिती. संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी होणार मराठवाड्यात आगमन. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहकुटुंब बद्रीनाथ धाम येथे घेतलं दर्शन. हरिद्वारमध्ये गंगा आरतीत घेतला सहभाग. स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटलेत. अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा आरोप. बकरीदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आहे बैठक. तर बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा. तर सह्याद्री अतिथीगृहावरती संध्याकाळी 4 वाजता बैठक. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात लवकरच पर्याय मार्ग देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. एकनाथ शिंदे संजय राऊत एकाच मंचावर येणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास, शिंदेंच्या कन्येचं लग्न. तर लग्न सोहळ्याला शिंदे आणि राऊतही उपस्थित राहणार. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचं निमित्त. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचं स्वागत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपूरमधील शीतल षष्ठी यात्रेत सहभागी. यात्रेच्या 3-4 दिवसांपासून हजारो भक्त दर्शनासाठी संबलपूरमध्ये येतात. मंत्री आशिष शेलार यांची MMRDA मुख्यालयात आज दुपारी बैठक. तर मुंबई मेट्रो काम तसंच मान्सूनच्या कामाबाबत आढावा बैठक. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. तर पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचं पालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन. तर मिसाळ यांचं निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद. कोल्हापूर नवीन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजप जिल्हा कार्यालयात उत्साहात स्वागत. राजारामपुरी येथून विजय जाधव यांची रॅली. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेला मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर. कार्यक्रमात गोगावलेंनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवलाय. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव. आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर टीका. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नो एंट्री. निवडणुका शिवसेना महायुती म्हणूनच लढणार. मात्र सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसेल. शिवसेनेच्या आमदारांचा हल्लाबोल. रत्नागिरीत लांजा तालुक्यातील झापडे येथील शेतकऱ्यांच्या फणसाच्या बागेला खासदार नारायण राणेंची भेट. फणसाच्या विविध प्रजातींच्या लागवडीची केली पाहणी. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला प्रारंभ. अभियानातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करतील. बुलढाण्यातील भाजप आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू घातपात असल्याचा चालकाच्या पत्नीचा आरोप. CID मार्फत चौकशी करण्याची मागणी. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन.
तर घोडारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. यवतमाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तर आरोपीचा अधिक तपास सुरू आहे. नागपुरातील नवी कामठी येथे अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक. आरोपीकडून 85,000 रुपयांचे 86 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. अहिल्यानगरमध्ये गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणारी 4 जणांची टोळी. जिल्ह्यातून हद्दपार. हद्दपारीची ही राज्यातील पहिली कारवाई. नागपूर शहरातील हुक्का पार्लरवर धाड. पोलिसांकडून 36 जणांवर कारवाई, तर 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 843 महिलांनी काढली गर्भपिशवी. ऊसतोडीला जाण्यापूर्वी महिलांनी गर्भाशय काढलाय, तर सर्वाधिक महिला या 30 ते 35 वयोगटाची असल्याची माहिती. वसईत केळीच्या बागेतील फणसाच्या झाडाला 3 फणस. एक 54 किलो 500 ग्रॅम वजनाचा, तर 2 30 ते 40 किलो वजनाचे. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादनासाठी एआयचा वापर केला जाणार. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये पहिला प्रोजेक्ट. पायलट प्रोजेक्टसाठी उपळा गावाची निवड. खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर, तर गेल्या 7 ते 8 दिवसात केळीची आवक कमी मात्र दर स्थिर. कमाल दर 2,600 तर किमान दर 1,400 रुपये प्रति क्विंटल. जून महिन्यात कांद्याची आवक कमी राहण्याची शक्यता. पावसामुळे गेल्या 2 आठवड्यात कांद्याची आवक घटली आहे. वाशिममध्ये पाऊस थांबल्याने हळद पॉलिशच्या कामाला वेग. ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या साहाय्यानं हळद पॉलिश केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन चांगले दर मिळत आहेत. हिंगोलीत पावसामुळे बोरवेलला पाणी उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर यंत्रांच्या साहाय्याने हळद लागवडीला सुरुवात. तुरीचे बाजार शुल्क चोरी करणाऱ्या आयातदारांवर मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाची कारवाई, तर आयातदारांवर 1,11,00,000 रुपयांचा दंड. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून 14 पिकांचा हमीभाव घोषित. धान्याच्या MSP तर केवळ 69 रुपयांची वाढ, तर शेतकऱ्यांची यावर्षीही आर्थिक कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड, तर यंदा ऊसाचे लागवडीत 25% वाढ. 1,26,96,000 टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज. यंदा पीक कर्ज वाटपात शासनाकडून घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपात एकूण 1,000 कोटी रुपयांची घट. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी 10 भरारी पथकं तैनात. तर कृषी विभागाकडून आतापर्यंत 44 दुकानाचे परवाने रद्द. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच HTBT बियाणे खरेदी करा. खरेदीची पावती घेणं आवश्यक, तर कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आव्हान. अमरावतीत प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणाचा सुळसुळाट. 24 तासात कृषी विभागाच्या 2 मोठ्या कारवाई, तर 2 कारवाईत एकूण 41 लाखांची प्रतिबंधित HTBT कपाशी जप्त. नागपुरात नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला. कोकण विदर्भात पावसाची शक्यता. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आसामपासून सिक्कीमपर्यंत पुराचा हाहाकार. पूर आणि भूसंकलनात नागरिकांचा मृत्यू, तर पश्चिम त्रिपुरा आणि खोवईसाठी रेड अलर्ट जारी. मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे पंढरपुरातील शेतकऱ्यांचे नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, तर पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नाशिकच्या गौडवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीची हत्या. या प्रकरणी एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अधिक तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या 2 वाहनातून 1,56,00,000 रुपयांचा गुटखा जप्त, तर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये जंगली अस्वलाचा वृद्धावर हल्ला, तर हल्ल्यात वृद्धाच्या पायांना आणि शरीरावर दुखापत. यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात घरकुल धारकांच्या नावाखाली रेती तस्कराकडून रेतीची तस्करी, याकडे मंडळ अधिकारी आणि तलाठी दुर्लक्ष करत असल्याचा घरकुल धारकांचा आरोप, तर तात्काळ रेती तस्करांवर आळा घालण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून 11 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून 5% परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक. वाशीच्या मनोरा तालुक्यात बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक, तर 3 साथीदार फरार. 2 लाख रुपयांच्या खऱ्या चलनाच्या मोबदल्यात 7 लाख रुपये बनावट नोटा देण्याचा आरोपींचा प्रयत्न. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 रिक्षा चालक आपापसात भिडले. चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अमरावतीच्या राधा सिटी परिसरातून 22,50,000चा गुटखा जप्त, तर आरोपीला न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी सुनावली आहे. अमरावतीत भातकुली तालुक्यातील वंडली गावात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय. गेल्या काही दिवसात 15हून अधिक जनावरांची चोरी, तर चोरीची घटना पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिममध्ये कपड्याच्या दुकानात साडीची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद. अशा चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. जळगावमधून कत्तलीसाठी नेण्यात येणारा उंट ताब्यात. चोपडा गावात गोरक्षकांनी 2 वाहनातून तब्बल 18 उंट घेतले ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.